ब्रेकिंग न्यूज। गेवराई शहरात दुकानदाराचे लाखोचे नुकसान। रात्री प्रचंड पाऊस आल्यामुळे गेवराईतील विद्रुपा नदीला पूर आला आहे। या पुराचा फटका गेवराई शहरातील नदीकाठ बसलेल्या दुकानांना बसला असून दुकानात पाणी गेल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे। या दुकानाच्या खालच्या मजल्यात प्रचंड पाणी शिरल्यामुळे प्रचंड नुकसान झाले असून नदी पात्र छोटे छोटे होत चालले आहेत। या नदीवर प्रचंड अतिक्रमण करण्यात आले असल्यामुळे हे नदीचे पात्र कमी झाल्यामुळे हे पाणी शिरले आहे असे प्रथमी दर्शनी कळत आहे। ही संपूर्ण माहिती मिळताच गेवराईचे जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राष्ट्रवादीचे नेते अमरसिंह पंडित यांनी आज सकाळी सर्व दुकानदारास व नदी पात्रास भेट देऊन पाहणी केली। पाहणी करताना त्यांनी दुकानदाराच्या सर्व वस्तूची पाहणी करून त्यांना योग्य ते पंचनामे करून शासनाकडून मदत देण्याचे आश्वासन या सर्व दुकानदाराला दिले। त्यामुळे दुकानदारांनी समाधानी व्यक्त केले आहे। काय झालेले हे प्लॉटवाले जे आहेत ना आत घुसलेले नदीच्या पात्रात हे सगळे आत आलेले दोन्ही बाजूला ती नदीची पात्र झालं निमोडलं। पूल लगेच करू शकतो ना आपण, पण पाणी इथपर्यंत येत आहे। पलीकडचे लोक अलीकडे आले, अलीकडचे अजून पलीकडे गेले। एवढं मोठं असणार नदीचं पात्र जवळ 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 आणले लोक मुश्किल करून टाकलं। जे पलीकडे गेलेले त्याच्यातही पाणी गेलं असेल। हे जे अगदी नदीच्या जवळ गेलेले लोक मला लोक म्हणले होते तिकडून या, पण मी मुद्दाम इकडून याच्यासाठी आलो की इकडं कळलं पाहिजे। तिकडचं कसं थोडा चढ असल्यासारखं तिकडं जास्त नसेल, जे काही त्रास होत असेल ते इकडं जास्त असेल। गाडी तिकडे सगळं पाण्या दुकानात गेलं, तिकडे पाण्या दुकानात गेलं साहेब। अरे उपरच्या सगळं घरात पाणी गेलं साहेब। ते आत आलेले असतील ना? नाही, ते इट भट्टीवर तिकडे इट भट्टीच्या पलीकडचे पाणी पूर्ण ओव्हरफ्लो झालं आणि पलीकडे त्यांच्या घरात मधुकर गायकवाडचे दुकान, पवन ते कोल्हेचे दुकान, पवन कलेक्शन सगळं आतमध्ये, सगळं आतमध्ये पाण्यात ते पवन मध्ये। हा पवन वरून लागलं पाणी आधी पण अशी शेतकऱ्याचं ते सुद्धा राहील नाही तर कमी झालं तरी मग झाले। मला काय करता येईल जास्तीत जास्त मदत करण्याचं मी पाहतो। सगळ्यांना तुम्हालाच नाही, 5-6 लोकांना काय मदत करता येईल ते मी पाहतो।
म्हणजे मी असं नाही म्हणू शकत की मी ते नुकसान भरून काढेन, पण एक मात्र निश्चित आहे की मी मदत जरूर करेन. मग 100% मदत करेन मी, काही तुम्ही तुमच्या डोक्यात शंका नका. 100%. आणि सगळ्यांना या रोडवरचे जितके आहेत त्यांना मी मदत करायला पाहतो. आज दुपारी हे मी करतो मला फक्त याची वाट पाहतोय मी तहसीलदारची. आणि सीओई अजून एक 15-20 मिनिटात औरंगाबादून येत आहे. ते आता आले की मी पंचायत समिती संपून नगरपालिकेत दोघांना बोलून करतोय. मग आजच बसतोय. काही तुम्ही उचललं असतं ते इतकं नुकसान नसतं झालं असतं. एक तर तुम्ही फार नदीच्या पात्राचं लोकांचं म्हणणं काय कॉलममध्ये जर घेतला असतं पाणी जे म्हणायला लागला मी मान्य करतो. आपल्याला फुल करणं अडचणीचं नाही, मी फुल करून देऊ शकतो. आता ही इथंच होतं वर जे काही दत्त पार्कच्या तिथे मी आता तिथं जे गेलो होतो त्या नदीच्या पात्रात पाणी बसत आहे. नदीचं पात्र जे आहे 50 फुटाचं पात्र तुम्ही 15 फुटावर आहे. त्या पात्रात कसं पाणी बसत दत्तपार्कचं पाणी आत आलं नाही. लोकांनी भराव टाकून आत गेली तिकडं झाल्यामुळे इकडं जास्त त्याची काळजी करू नका. म्हणून मी बिलकुल बरोबर आहे. शासनाकडनं सुद्धा जास्तीत जास्त काय मदत करता येईल तेही पाहिजे. बाकीचं इतर मार्गांना सुद्धा मी मदत करेन, त्याची काळजी करू नका. मला माहितच नाही तुम्ही इकडे आहेत, मी म्हणलं तुम्ही तिकडे काही दिसून यायचं. ही जागा घेतली का तुम्ही? नेमकं तुमचा तो तिकडचा माल गेला, तिकडचं नुकसान झालं.